नमस्कार, माझं नाव अथर्व देशमुख. आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत राजीव साने सर आणि त्यांचं पुस्तक आहे गल्लत गफलत गहजब. या पुस्तकाबद्दल आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत. सर, पहिले तर थँक्यू, तुम्ही मुलाखतीला होकार दिलात आणि जॉईन झाला. सरांचं मी थोडक्यात परिचय देतो. सरांचं शिक्षण BE इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये झालं आहे आणि MA समाजशास्त्रामध्ये झालेलं आहे. आणि सरांना टेल्को, ज्ञानेश्वर विद्यापीठ आणि ऑप्शन पॉझिटिव्ह येथे व्यावसायिक अनुभव सरांचा आहे. आणि सरांनी रोजगार हमी मजुरांचे संघटन सातारा येथे औद्योगिक कामगार संघटक म्हणून सर होते. त्या व इतर संघटनांसाठी वाटाघाटी, करार, खटले व त्यांचे काम सरांनी केले आहे. श्रमिकांची बाजू घेऊन आर्थिक सुधारणांचे व विकास प्रकल्पांचे समर्थन सर करतात. आणि त्यांचं श्रमिकांची बाजू घेऊनही हो, श्रमिकांची बाजू घेऊ नये. आणि सरांचं युगांतर या कॉम्प्युटरमध्ये दडले काय, नव पार्थ रुद्गत, एक आधुनिकतावादी गीताचिंतन हे प्रकाशित साहित्य आहे. आणि थर्ड शिफ्ट, गेट मीटिंग, मर्म जिज्ञासा, युगांतर आणि कवडसे या लेखमाला सरांनी लिहिल्या आहेत. आणि विविध नियतकालिकातून सरांनी स्फुटलेखन केलेले आहे. तर ज्या पुस्तकाबद्दल आपण बोलणार आहोत त्या मुलाखतीत, त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो. राजीव साने यांनी गल्लत गफलत गहजब हे पुस्तक लिहिले आहे. पुस्तक 2014 साली प्रकाशित झाले आहे. आणि पुस्तकात सरांनी शिक्षण, राजकारण, अर्थव्यवस्था, आर्थिक प्रश्न, राज्यसंस्था, तत्त्वज्ञान अशा अनेक विषयांवर लिहिले आहे. पुस्तक आकाराने छोटे म्हणजे जवळपास 250 पानांचे आहे. त्यात सरांनी अनेक विषय कव्हर केले आहेत. तर पुस्तकात सरांनी काय काय लिहिले आहे आणि कुठली मते मांडली आहे त्याबद्दल आपण मुलाखतीत बोलणार आहोत. सर, पहिला प्रश्न हाच आहे की गल्लत गफलत गहजब हे पुस्तक लिहावे असे तुम्हाला का वाटले? आणि पुस्तकाच्या नावाबद्दल सुद्धा सांगू शकाल का? म्हणजे गल्लत गफलत गहजब म्हणजे या शब्दाचा अर्थ काय आहे? डाव्या चळवळींनी अनेक गैरसमजुती पसरवल्या होत्या आणि त्यामुळे अनेक प्रश्नांची सरमिसळ होत होती. म्हणजे साम्राज्यशाही काळातला बड्या देशांनी आपल्यासारख्या देशांना लुटणं हा भाग वेगळा. आज उलट झालेलं आहे. आज त्यांना त्यांचं भांडवल कुठे रिचवायचं हा प्रश्न आहे आणि त्यांची प्रॉडक्ट्सही कुठं खपवायचे हा प्रश्न आहे. त्यामुळे ते भारतातल्या किंवा अशा देशातल्या कामगार वर्गाकडे गुंतवणूक संधी म्हणूनही बघतात आणि संभाव्य ग्राहक म्हणूनही बघतात. आणि त्याच्यामुळे ॲक्च्युअली आपल्या भारतीय कंपन्यांपेक्षा विदेशी कंपन्यांची कामगारांची वागणूक जास्त चांगली आढळून येते. त्यानंतर काय, भारताचा पैसा भारताबाहेर जातो अशी एक असं बोललं जातं. असं होऊच शकत नाही. कारण भारतात जे रुपयात कमावलेला नफा असेल तो त्यांना त्यांच्या देशात पाठवायचा असेल तर त्यांना तो कन्व्हर्ट करून द्यावा लागेल. आता तो कन्व्हर्ट करून कोण देईल त्यांना भारतात? तर भारतीय निर्यातक. भारतीय निर्यातक हा एकच असा प्राणी आहे की जो विदेशी कंपन्यांना त्यांना हव्या त्या चलनामध्ये देऊ शकतो. कारण त्याच्याकडे ते चलन असतं. त्यामुळे आपल्याकडे जितकी गुंतवणूक येते तितकी निर्यात संधी आपल्याला वाढते. हे कोणी बोलत नाही. आणि निर्यात संधी वाढल्यामुळे रोजगार कमी व्हायच्या ऐवजी वाढतो. त्यामुळे उत्पादकतेमुळे रोजगार कमी होतो ही मिथ आहे. तर आता असे सगळे विचार माझे चालू असल्यामुळे मी एकेका विषयावरती लेख लिहिले आहे त्याच्यामध्ये. आणि सर, म्हणजे नाव असं दोन वेगळ्या संकल्पना गल्लत करणं, त्यानंतर त्याच्यामुळे चुकीचं निष्कर्ष काढणं आणि बोंबाबोंब हे वाईट आहे.
असं सांगण्यासाठी ते सदा लिहिल्यामुळे त्याचं शीर्षक गल्लत गफलत आणि गजब असं दिलेलं आहे. आणि सर तुम्ही पुस्तकात जे मुद्दे मांडले त्याबद्दल आपण एक एक करून बोलू. हो. तर तुम्ही पुस्तकात असे म्हटले आहे की खऱ्या अर्थाने शिकणे आणि विविध नेमणुकांसाठी स्पर्धात्मकता किंवा बिगर स्पर्धात्मक चाळण्या लावणे या दोन अगदी भिन्न प्रकृतीची कार्य आहेत. ती दोन्ही शिक्षण नावाच्या एकाच रचनेवर थोपवली गेल्याने दोन्ही अंगांनी कार्यहानी होते आहे. तर याबद्दल थोडे विस्ताराने आणि काही उदाहरणे देऊन सांगू शकाल का, आणि यावर काय उपाययोजना असू शकतील असे तुम्हाला वाटते? काय आहे, आपल्याकडे शिक्षण ही जी व्यवस्था आहे ती मुख्यतः प्राध्यापकांचा रोजगार टिकावा यासाठी आहे. आणि त्याच्यामुळे ते जे पूर्वीचं शिकलेले आहेत ते पुढे चालू ठेवतात आणि नव्याने जे प्रश्न निर्माण झालेले आहेत ते प्रश्न त्यामुळे बाजूलाच राहतात. तर त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी बेरोजगारी लांबणीवर टाकण्याची योजना. काय तू काय करतोस तर मी विद्यार्थी आहे म्हणल्यावर बेकार आहे असं म्हणता येत नाही. तर बेरोजगारी लांबणीवर टाकण्याची योजना आणि शिक्षकांसाठी रोजगार हमी योजना असं आपलं शिक्षणाचं स्वरूप झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्यात लवचिकता फार कमी आहे, वैविध्य फार कमी आहे. आणि मुख्य म्हणजे कारखान्यात कामाला लागल्यावर ज्या प्रकारचे प्रश्न पडतात त्या प्रश्नांवरती प्राध्यापकांना बोलताच येत नाही, कारण त्यांना अनुभवच नसतो. त्याच्यामुळे मग आम्ही ज्ञानेश्वर विद्यापीठात प्रत्यक्ष कारखान्यात काम करणाऱ्या इंजिनियर्सना शिकवायला बोलवायचो. रिलेव्हंट प्रश्न काय आहेत, इव्हन टेक्निकल. आणि म्हणजे उपाययोजना काय असू शकतील यावर उपाययोजना म्हणजे मुख्यतः शिक्षण नावाचा एक वेगळा उद्योग चालवण्यापेक्षा व्यावसायिक शिक्षण हा भाग उद्योगांकडे सोपवावा. वाटलं तर त्यासाठी त्यांना कर सवलत द्यावी. पण जेव्हा विद्यार्थी मग ITIचे असोत, IITचे असोत किंवा कुठलेही असोत, त्यांना तिथंच सगळं शिकावं लागतं ॲक्च्युअली. म्हणजे खऱ्या अर्थाने शिक्षण देण्याचं काम उद्योगच करत असतात. मग ते त्यांनाच करू द्या ना, असं माझं मत आहे. आणि सर तुम्ही पुस्तकात सध्याच्या अर्थव्यवस्थेबद्दल असे मत मांडले आहे की आता एखादे क्रांतिकारक व्यवस्था परिवर्तन होऊ शकेल अशी परिस्थिती नाही, जिला ढोबळमानाने भांडवलशाही म्हणतात तीच राहून विकास करण्यावाचून गत्यंतर नाही. हो. आणि तुम्ही असे म्हटले आहे की भांडवलशाहीतील दुरी ते सौम्य होत जात आहेत. हो. तर अगदी थोडक्यात मार्क्सनी त्याच्या काळात इंग्लंडमध्ये जी भांडवलशाही पाहिजे होती ती आणि सध्याची बाजार व्यवस्था याच्यात प्रचंड फरक पडलेला आहे. शेअर होल्डर सामान्य माणसंही आहेत, कित्येक कामगार शेअर होल्डर असतात. त्याच्यामुळे शेअर होल्डरची शाही नाही आहे, मॅनेजमेंट शाही आहे की जी शेअर होल्डरांनाही कमी मार्जिन देऊन स्वतःकडे जास्त ओढते आणि कामगारांनाही रेटायला बघते. त्याच्यामुळे भांडवलशाही हा शब्द सध्या बरोबर नाही, बाजारपेठ आणि मॅनेजमेंटशाही असं आहे. आणि तेच म्हणजे सर अगदी थोडक्यात भांडवलशाहीची व्याख्या एकदा सांगू शकाल का, आणि त्यातील दुरी ते कोणती आणि ती सौम्य होत जात आहेत असे तुम्हाला काय वाटते, आणि क्रांतिकारक व्यवस्था परिवर्तन होणार नाही असं? मार्क्सच्या काळात काय होतं की जे तंत्रज्ञान होतं त्या तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक फार लागायची आणि त्या मानाने उत्पादकता कमी वाटायची आणि ह्याच्यामुळे शोषण तीव्र व्हायचं. परंतु आता
तंत्रज्ञानात इतकी क्रांती झालेली आहे की खूप कमी गुंतवणूक, खूप कमी ऊर्जा, खूप कमी अवजडपणा, त्याच्यानंतर मोठाल्या फर्म्सच्या ऐवजी स्वतःच उद्योजक कामही करतोय. हां, मग इथे मालक कोण आणि कामगार कोण असा प्रश्न येईल. अशा बऱ्याच फर्म्स निघत आहेत. आणि त्यामुळे क्लासिकल मार्क्सकालीन भांडवलशाही जी होती ती आतूनच बदलत चालली, तिच्याच गरजेतून. त्यामुळे व्यवस्था परिवर्तन काही होऊच नाही शकत किंवा नाही, होत आहे, व्यवस्था परिवर्तन होत आहे, पण त्याच्यासाठी रक्तरंजित क्रांती करण्याची गरज नाही आहे आणि ती करता येणारही नाही आहे. कारण कामगारांचा जास्तीत जास्त असंतोष वाढत जाईल असं जे मार्क्सचं भाकीत होतं ते पूर्णपणे चुकून कामगार खुश आहेत. कुठले? मोठ्या उद्योगात. आणि छोट्या उद्योगात कामगार काय मालक सुद्धा लुटला जातो. मालकच कामगाराला लुटतो असं नाही, तर एका मोठ्या फर्मकडून छोट्या फर्मचं शोषण केलं जातं की ज्या छोट्या फर्ममधला कामगाराची परिस्थिती खरंच वाईट आहे, पण कित्येक कायदे त्यांना लागूच नाही आहेत. म्हणजे भारतातल्या कामगार कायद्यांची अशी स्थिती आहे की ज्यांना कायद्याच्या संरक्षणाची गरज नाही त्यांना ते आहे. 100हून जास्त कामगार असले तर लागू आहे, आणि ज्यांना खरोखर कायद्याच्या संरक्षणाची गरज आहे त्यांना ते कायदे लागूच नाही आहेत. आता हे विचित्र आहे ना. आणि सर, आता तुम्ही त्याबद्दल बोलतच आहात आधी, पण तुम्ही पुस्तकात मार्क्सवादाबद्दल लिहिले आहे, तर मार्क्सवाद या संकल्पनेबद्दल सांगू शकाल का? आणि मार्क्सवादाचा प्रभाव 20व्या शतकात जगभरात अनेक ठिकाणी होता, तो आता कमी झाला आहे. याची कारणे काय असावीत असे तुम्हाला वाटते? आणि पुस्तकात तुम्ही म्हटले आहेच की भांडवलशाहीशिवाय आता पर्याय नाही, तर मार्क्सवादावर आधारित व्यवस्था पुन्हा येणार नाही असे तुम्हाला काय वाटते? हां, ॲक्च्युअली 4च क्रांत्या झाल्या जिथे असंतोषात्मक क्रांती झाली. असा रशिया, चीन, क्युबा आणि व्हिएटनाम. ते मोठे भूभाग होते बरेच असतील ना, पण बाकी सर्व पूर्व युरोप हा जो कम्युनिस्ट झाला तो स्टॅलिनच्या विजयामुळे झाला. हिटलरचा मूर्खपणा की रशियात आता घुसत जाणं आणि रशियन माघार घेता घेता पूल पाडून ठेवणं, नद्या विषयी करून ठेवणं, असं करत करत मागे गेले की त्यांना तिथे काही मिळणारच नाही. आणि मग जर्मन सैन्याची हालत वाईट झाली आणि मग स्टॅलिनने उलटा हिसका दाखवला. तो इतका की रशियातनं सबंध जर्मन सैन्य मागे हटवून पूर्व युरोप जिंकून घेतला. आणि पूर्व युरोपामध्ये जे कम्युनिस्ट देश होते एकेकाळी ते स्टॅलिनच्या ते रशियाच्या अंकित असल्यामुळे होते. तिथे काही मनापासून समाजला झालेला नव्हता. आता जो खरंच श्रम करतो त्याला कमी मिळतो आणि जो काही करत नाही त्याला जास्त मिळतं. हा अन्याय आहे ना. तर हा अन्याय जर सौम्य झाला तर रक्तरंजित क्रांती करण्याची गरज किंवा तेवढा असंतोषही राहणार नाही. आणि सुधारणा म्हणजे ह्युमन रिलेशन्समध्ये, हेल्थ अँड सेफ्टी, म्हणजे अपघात आणि कारखान्यातलं अंतर्गत प्रदूषण कमी करण्यामध्ये अशा सुधारणा होऊ शकतात. पण त्या सगळ्याला इन्स्पेक्टर्सही आडवे येते. म्हणजे कसं आहे?
माझं फॅक्टरीज ॲक्ट आहे, त्याच्यामध्ये भोपाळ दुर्घटनेनंतर खूप चांगल्या सुधारणा आल्या. पण त्या अंमलात आणायला त्या ॲक्टमध्ये एकच मोठी गोष्ट अशी आहे की त्याच्यात कामगार मालकावर खटला करू शकत नाही किंवा मॅनेजमेंटवर. तर फॅक्टरी इन्स्पेक्टर विरुद्ध मॅनेजमेंट असेच खटले होऊ शकतात. आणि फॅक्टरी इन्स्पेक्टर कधीच खटले भरत नाही. माझ्या सूत गिरण्यांमध्ये न्यूमोकॉनियासिस म्हणजे सुतं अडकून फुफ्फुसात होणारा जो रोग आहे प्रचंड प्रमाणात होता. पण त्याच्यावर एकही खटला झाला नाही. आणि एक झाला त्याचं निदान क्षयरोग असं केलं गेलं. त्यामुळे सरकारी नोकरशाही मी भांडवलदारांची जागा घेतली एका अर्थाने. म्हणजे सरकार हे भांडवलदारांनी कामगारांचं चालवलेलं शोषण कमी करण्यासाठी असण्याच्या ऐवजी प्रत्यक्ष शेअर होल्डरांना कमी आणि कारखान्यातल्या मॅनेजमेंट्स आणि सरकारी नोकरशाही हे स्वतःच लागत आहेत. म्हणजे समाजवाद तथाकथित हा भांडवलशाहीपेक्षा जास्त वाईट आहे. आणि हा अनुभव रशिया, चीन, व्हिएटनाम आणि क्युबामध्ये तर आलाच. पण इनडायरेक्टली तो इथेही येतो. त्यामुळे मालमत्ता खाजगी असणं आणि बाजार व्यवस्था असणं हा प्रॉब्लेम नाही आहे. स्पर्धा हेल्दी नसणं, मक्तेदारी असणं आणि पब्लिक सेक्टर काय किंवा सार्वजनिक क्षेत्र ह्या मक्तेदारी आहेत. स्पर्धात्मकता वाढवल्याशिवाय ज्या मॅनेजमेंट्स आहेत त्या खऱ्या अर्थाने उत्पादकता वाढवणार नाहीत, खऱ्या अर्थाने कामगारांचे चांगले संबंध ठेवणार नाहीत. आणि मग म्हणून मी युगांतर या पुस्तकातला उपशीर्षक असं दिलं आहे की सध्या काय आहे, समाजवादी भांडवलशाही. आणि कुठं जायचं आहे आपल्याला, व्यक्तिवादी श्रमशाहीकडे. म्हणजे व्यक्ती स्वतः उद्योग करतील आणि श्रम करतील आणि बाजारपेठेवर चालेल, ही खरी आदर्श व्यवस्था आहे. सरकारी नोकरशाही सगळं चालवते. सरकार म्हणजे सोव्हिएट युनियन काय, चायना काय, सगळ्यांनी आपले श्रम सरकारला द्यायचे आणि सरकार देईल त्या रेशनवरती मान्य करायचं. हे जास्त वाईट होतं. आणि त्यातले अत्याचार, त्यातली हुकुमशाही हे जास्त वाईट होतं. पण हे माहीत नसतं. अलेक नो नावाच्या माणसांनी इकॉनॉमिक्स ऑफ फिजिबल सोशलिझम म्हणून जे पुस्तक लिहिलं आहे त्यात हे सगळं पूर्वीच एक्सपोज केलेलं आहे. की हायेक इन रोड टू सर्वडम नावाचं पुस्तक रशियन क्रांती झालेल्या लिहिलेलं होतं. तर त्याच्यामध्ये आपण काय नको ते करून ठेवतोय. म्हणजे ज्यांची गुंतवणूकही नाही आणि श्रमही नाही, पण फक्त कंट्रोल आहे अधिकारपदामुळे, अशा लोकांच्या हाती आपण देतो. आणि म्हणून त्यांनी त्याला एका अर्थाने ती सरंजामशाही आहे म्हणून त्याला रोड टू सर्वडम असं नाव दिलं होतं. फ्रेडरिक हायेक यांनी. असे खूप लेखक आहेत. मुख्यतः पोलंडमध्ये जेव्हा लेच वालेसा यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी उठाव केला, कामगारांच्याच राज्याविरुद्ध सो कॉल्ड, तेव्हा हे लक्षात आलं की राज्य कामगारांचं नाही आहे, राज्य नोकरशाहीचं आहे आणि कामगार शोषितच आहेत. आणि मग पोलंडमध्ये उठाव झाल्यानंतर हळूहळू इतकं साहित्य बाहेर यायला लागलं. आता एक साधी अशी गोष्ट आहे की हे देश इंटरनेट का लवकर येत नाहीत. ते त्यांच्या इथे आपल्या ह्याच्यामध्ये पुस्तकं काय एक्सचेंज करत नाहीत.
गुप्तता का ठेवतात? ज्याला काही लपवायचं नाही आहे त्याला गुप्तता ठेवायची गरज नसते. पण हे जे तथाकथित समाजवाद होते ते भांडवलशाहीपेक्षा भयंकर असल्यामुळे ते हे सगळं बाहेर कळू नये यासाठी त्यांनी कम्युनिकेशन बंद पाडलं. एक नेहमी लक्षात घेतलं पाहिजे की खालून वर रिपोर्टिंग आणि वरून खाली आदेश ही जी काय कम्युनिकेशनची सिस्टीम आहे याच्यापेक्षा हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन, तुला कशाची गरज आहे, मला कशाची गरज आहे, मग त्या आपण एकमेकांच्या कशा वागवू शकतो, अशा प्रकारचं कम्युनिकेशन जर वाढलं तर हे जे बिनकामाचे शोषक आहेत, मग ते नोकरशाळा असतील किंवा भांडवलदार असतील, ते राहणार नाहीत. भांडवलदार म्हणजे आता तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो, राहुल बजाज भयंकर उद्दाम आणि पुढचे सुद्धा त्याचे आहेत. बजाजच्या एकूण भांडवलात त्याचं भांडवल किती आहे? 5%. म्हणजे ज्याचं लिस्ट कॅपिटल आहे त्याला कॅपिटलिस्ट म्हणतात आणि शेअर होल्डरांचं जास्त कॅपिटल असतं आणि शेअर होल्डरांनाही हे ठकवतात आणि कामगारांनाही ठकवतात. अशी मॅनेजमेंट आहे आणि म्हणून आर्थिक सुधारणा ह्या जास्त लिबरल, जास्त मानवी आहे असं मला वाटतं. आणि सर म्हणजे मार्क्सवादी संकल्पनेमध्येच तुम्हाला काही म्हणजे त्रुटी जाणवतात? चांगलीच त्रुटी आहे. उदाहरणार्थ मार्क्सनी कॅपिटलमध्ये सुरुवातच अशी केली आहे की एखाद्या वस्तूचं खरं मूल्य त्यात किती जास्त श्रम घातले गेलेत हे असतं आणि यावर बेस संबंध दास कॅपिटल आहे. माझं म्हणणं असं आहे की उत्पादन करणाऱ्यांनी किती जास्त श्रम केलेत हे मूल्य नाही आहे. कस्टमरचे किती वाचतात श्रमतामुळे ह्याच मूल्य आहे ना. तुम्ही अतोनात श्रम करून एखादी वस्तू उत्पादन केली पण माणसाचा काही उपयोग नसला तर मी त्याला कशाला मूल्य देईन? तुम्ही अतोनात श्रम केलेत म्हणून. माझे श्रम किती वाचतात म्हणजे कस्टमर्स लेबर सेव्ड ही खरी व्हॅल्यू आहे अँड नॉट प्रोड्युसर्स लेबर इंटेन्सिफाईड. इथपासूनच मार्क्सची चूक आहे. दास कॅपिटलच्या पहिल्या भागातला पहिलाच मुद्दा जो आहे, जितके श्रम जास्त घातले गेले असतील तितकं मूल्य जास्त असतं, हे चुकीचं आहे. दुसऱ्याचे श्रम जितके वाचतात तितकं तिचं मूल्य जास्त असतं. आणि मग सर 20व्या शतकात एवढा प्रभाव पडण्याचं काय कारण होतं मार्क्सवादाचं? ह्याचं कारण 20व्या शतकामध्ये बऱ्याच देशांमध्ये औद्योगिक क्रांती पोचलेलीच नव्हती. म्हणजे ज्याला भांडवलशाही म्हणतात ती नव्हती आणि ती येऊ द्यायच्या आधीच क्रांत्या झाल्या. मार्क्सचं म्हणणं काय होतं, भांडवलशाही जशी जशी पुढे जाईल तशी ती क्रायसिसमध्ये येईल आणि तेव्हा क्रांती होईल. एकही क्रांती भांडवलशाही यायच्या आधीच झालेली आहे. प्रत्येक क्युबा असो, रशिया असो, चायना असो, व्हिएटनाम असो. तुम्ही का तुमच्या पुस्तकात हा मुद्दा मांडलाय? हो. त्यामुळे मार्क्सच्या मूळ म्हणण्याला त्याने अडथळा फासला. सरंजामशाहीतनं डायरेक्ट समाजवादामध्ये, मग वेगळ्या प्रकारच्या सरंजामशाहीमध्येच. त्यामुळे ते खरे समाजवादच नव्हते.